जाम आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉगमध्ये. तर आता दिवाळी पण तोंडावर आहे. आम्ही त्या दिवशी सामान पण आणले वाशीवरून. आता काहीतरी मी फराळ बनवून नाही घेते. पहिला चकलीचा पण भाजणीचा करून नाही घेतले. त्या दिवशी चकली बनवायची. आता 2 दिवसात वसुबारस पण आहे, तर 2 दिवस राहिलेत फक्त. मग यांना बोलले मी आज चिवडा बनवते, रात्री बघते आणि कुकीज करते. मग त्याला नानकटाई बोलतात. नानकटाई बनवून घेते. आता पोह्याचा चिवडा बनवून घेते, पातळ पोह्याचा. मी सामान काढून घेते तोपर्यंत. मम्मी काय बनवते? मी आता पोह्याचा चिवडा बनवते. पहिला साफ करून घेते, जाम घाण आहे बघ. घाण म्हणजे सुटलेला असते ना तो सगळं. चालून घेते त्याला, मग भाजून घेते. गॅस चालूच ठेवली मी. सगळं भाजून घ्यायला लागेल. 2 पेपर टाक खाली भाजून तिथे फटाफट. पातळ पोहे आहे. ओला हात नको लावू, खराब होऊन लगे. बंद केलं. थंड आहे, धुवले ना त्याला. चालू होला. होगा नाही तर फिर किससे होगा. मी सगळा तळून घेते पहिला. आता मोवाला येतो जरासा. काय काय तळून घेते सांग. तू तळून घेते. हे तर इथे सगळं काढले ना. डाळी आहे, बडीशोप आहे, तीळ आहे, डाळ आहे, बडीशोप, खसखस आहे, शेंगदाणा आहे, याक तीळ आहे, तो तीळ आहे, बडीशोप, काजू आणि बदाम आहे. बदाम आहे. काय सांडू नको तू. वाटाणा आहे. हो वाटाणा, शेंगदाणा आणि ते शेंगदाणा आहे. वाटाणा बोलते. मम्मी बदाम खात आहे खा. आणि मम्मी बोलत आहे. मी बोलली खा. मिरची आहे, बडीशोप आहे. बडीशोप आहे. पटकन मला बनवून नका. मला हे थोडा थोडाच लागतं. शेंगदाणा भाजून तळून घेते. माझे व्हेज बिर्याणीचं आहे टोप. चिकन बिर्याणीचं वेगळं आहे आणि पनीर बिर्याणीचा. काय पुलाव बोलला ना, बिर्याणी. तसं थोडी मी पुलाव नाही ना बनवीत. पुलाव वेगळा असतो. काय कर ना, थोडंसं कच्चा होतो. सगळं कटिंगला बिटिंगला टाईम लागतो. काजू आणि बदाम तळून घेते. हे सगळं घीचं बनवले मम्मीने. घीमध्ये चिवडा, घीवाला चिवडा. घीवाला चिवडा. मला सर्दी झाली. आम्हाला घी. आता काय करते? चिवडा मसाला होती का गं? आणि वर्षात टाकलं मला अंदाज येते. हे होता परत ते करपल ना लगे. ठेवायला लागेल ना खाली. दोन त्याच्यावर एक तर ठेवा. आवाज जाम येते काही. धुवले त्याला जरा ओला भाजलेला भार लागतं. काय खायचं नसतं द्या. स्वतः खाल्ला मी काय खातो? ओला सगळे आहे घी टाकता. तुझं बस झाला तू घे. तापून घी टाकले आम्ही.
दिसते लोक बोंगे माझ्या काहीच तेल आहे. नाही, नवरी. मला माहिती नव्हतं. थांबी खसखस 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 चालून घ्यायला लागते. हे. चला चिवडा मसाला आहे. होममेड बनव. हे का हेल्दी आहे. तुम्ही माझं स्टँड बनवले आहे. या हा थोडासा सॉल्ट आहे. परत घे. मसाला टाक. हा अजून काही गोरा वाटण टाकू का? पोहे. हा फाटला तर ठेवू ना शिवू आपण. पत्र तोडणार थोडं टाकले बाकी काय? अजून बाकी आहे म्हणजे तो जरासच केले ना एवढं टाकायचं नाही. ते बंद कर ना त्याचा आवाज कधी होते. या. साखर खाली टाकल्यावर नाही करते. मी टाकू का? काय नको आता थांब. मी आता दुसरं 2 वेळा बनवायला लागेल ना. बस हे टाकायचं होतं तुला. फुल गॅस वर लगे लास्टला उतरताना ना फुल गॅस वर करायचं. असं कडक झाले का बघायचं. मग पेपरवर काढून ठेवायचं. मग त्याच्यावर साखर टाकायची. मी पिठी साखर टाकते आणि जाड टाकते. दोन्ही एकदम टाकते. पिठी साखर. मिक्सरमध्ये केले आरमानी. नाही तर नाही मी केली बाबा. आवरा का चिवडा रेडी झाला आमचा. आणलं सांगितलं आम्ही डब्यात पण भरून घेतलं. 1 डब्बा भरले बस. किलोचा. 1 किलोचा त्याच्यात सामान तेवढा. आता पसारा साफ करते आणि मग जेवण बनवते. 7:30 वाजता. गाईज मला आता नानकटे बनवायची होती. पण मला सर्दी आणि जरासा ताप पण होता. डॉक्टरचे जाऊन आले पाटील डॉक्टरचे. जरासं घसा पण हे करते. बरं उद्याच जाते. मग आता जेवण बनवायला घेतलेलं तर चपातीचं इथं मलून ठेवलं. इथं पनीर कोफ्ता केलं. पनीर कोफ्ता केला म्हणजे सगळे खातील. पसारा साफ करायला लागेल. त्याची चिवडा बनवून ठेवले. आता एक बनवून घेते. बघू रात्री जरा बरा वाटला का मग हे करून घेते. बेसनचे लाडू बनवते. कालचा अर्धा ठेवलेला परत बघ. गाईज मी काल अर्धाच व्लॉग बनवला. काल मला ताप पण आलेला. मग अर्धाच केला. बरं आज बनवते. आज आता 4 वाजल्यात आता संध्याकाळचे. आता नानकट बनवून घेते. ही शुगर पावडर केली मी आणि ह्याच्यात घी आहे. तर मिक्स करून घ्यायला लागेल. अर्धा किलोचं घेतले. मला 1 किलोचं बनवायचं आहे. कुकीज अर्धा याचं कॉफीचं बनवायचं आहे. दुसरं बेसिक आहे कोकोनटचं ड्रायफ्रूट्स आहे. याला जास्त मलून नाही घ्यायचं. शुगर पावडर नाही घे जास्त. मलाचं मग सॉफ्ट होते. कडक नाही होत बिस्किट. जरा कोमट केला तरी चालते. मग तो मलून घ्यायचा जास्त. ही शुगर पावडर आहे. त्याच्यात जास्त मलून घेतला ना मग नंतर मैदा मिक्स करायचा. मला 1 किलोचं बनवायचं आहे. पण अर्धा किलोचं काढले की तो वरती काढून ठेवलं. मैदा कुठे ठेवलं? अर्धा 2 पाकिट असतील ना अर्धा किलोची. एकच करेल. मग थंडी लागते. मसाला घेतला. छे 10 मिनिटं मी फेटून घेतले. आता मैदा मिक्स करते. थोडा थोडा मिक्स करायचा. माझा आवाज बी जायला तर दिवाळी जवळ आवाज दिसतो. गोवाच्या सारखं एडिटिंग करायला लागेल मला. मग आवाज गेला मला त्रास होतो लगेच.
हे अर्धा किलो पाकिट संपलं तर दुसरा मिक्स करायला लागेल ना. तुम्ही शुगर पण अर्धा किलो देते. शुगर अर्धा किलो परत 1 किलोची जास्त होईल ना. आधी टेस्ट करू ना, परत टाकते ना मी. परत जास्त झाले तुम्ही ते नुसतं गोड होते. पण तुला तर बस 1 किलो बनवायचं होतं ना. मग एक जास्त बनव ना आता. काय तर ते काय मी टाकून जास्तच होते ना. म्हणजे कॉफी टाक. थांब ना, अर्धा अर्धा वेगवेगळे बनवायचं. काय त्या काय वेलची पावडर. वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. पावडर ना त्याची. ही का हां. पावडर टाकली ना. ड्रायफ्रुट्स वरती नाही लागेल, ते सगळं निघतात लागेल. असं नाही निघणार. वाटलं तर आतमध्ये येतील नाहीये. हां. जरा ते बेसिक एक कोकोनट बरोबर माझ्यासाठी. तुम्ही नको खाऊ. मला नाही पटत, मला नाही पटत. जास्त पीठ लावतो. दिसते. असून दे, मला आवडते. तुम्ही ते खा. मला खोकला होते खोबरा. मला आवडते ना. मला या तर तू पण बनवूया. नाही मी video आ? मला झोपायला जायचं होतं यार. कोशिश माझी झोप उरवली तुम्ही. बनवले मुखात. अरे मी तुला बस विचारला काही हा, मग ती झोपैशा उठायला नाही लागत. कोण उठली सांगितलं तुला? डायरेक्ट. वर जेवण झालेलं आहे, तू उठवायची नाही बरं. ये ना बनवू, ये ना पटापट. मम्मी यार मग तिच्या अलग आहे. फुकते ना मी परत. all night long. फोन ठेवते आता मी काहीच. नानकट रेडी केलं, डब्यात भरून नाही घेते पहिलं. एवढे झालेत तरी. इसेन्सचं पण बनवलं, व्हॅनिलाचं. दुसरं कॉफीचं बनवलं आणि डेस्केट कोकोनटचं बनवलं. एवढे झालेत. 1 किलोचंच बनवले मी. तर जेवण बनवून घेते मी. आता भाकरी करायला घेतल्या. परत जायचं आहे तर कुकीज बिस्किट बनवायला नानकट. तर गॅसवरच टाकते बरं. चुलीचे आहेत 3-4 यानं. 2-3 करते बरं गॅसवर. थोडं जेवण बनवून देते, परत टाईम होते लगेच. लाल भाकरी लागतो. थोडेसे राहिले. माझ्या भाकरी झाल्यात आता, पण मला इडलीचं पण करायचं येतं. मला कधीपासून सांगते मला मिक्सर लावून द्या, करूनच नाही ठेवत. भाकरी झाल्या निघायचं आहे, फक्त जेवण बनवून. करून नाही घेते पहिलं, मग भांडी घासून घेते. या पापलेटचं मी रस्सा करते. मला 2 हलव्याच्या बोट्या फ्राय करते. त्यांना रश्श्याचे पाहिजेत. मुलांना काहीतरी बनवते दुसरं. सकाळी कोलबी बनवलेली, कोपरवरून आणलेली मच्छी, याचे फ्लावर टाकते. इथं अर्णवने पण कंदील लावायला घेतले, दाखवते मी तुम्हाला. अर्णव काय स्टार लाईट घेतल्या ना का? आमचा पप्पा काल मुंबईला गेलते ना, आत्याच्या मागे. तर स्टार आणले, स्टारची लाईट घेतली. दिसते ना एक आहे स्टार. लाईट पेटवल्यावर थोडा अंधार झाल्यावर दाखवते का मग, तोपर्यंत लावून घे. बरोबर परफेक्ट तेच याच्यावर लाईनवर करून नाही. कंदील पण तू लाव ना, जाम उलट बोलते आलशा. कुकीज काढून नाही ठेवले, ते नाही आणलं लागेल आता. गाईज आता संध्याकाळचे 7 वाजलेत.
जेवण पण बनवून नाही झालं माझं. आता मच्छी पण फ्राय करते. मी एकटीच आहे मच्छी खायला. ते रश्शाचा खाणार आहे. इथं लावून झाली यांचं. आमची कुकीज झाले रेडी. आता काढून घेतली. फ्लेवरचे बनवलेत ना ते काढून घेते आता. बेकरीत आलेलो गाईज. आम्ही आत्ताच आलो. कापडवाडीला गेलेलो कुकीज बनवायला. ते आणलेत, मी तुम्हाला दाखवते. झालेले आहेत. त्याचा म्हणजे असा वास येतो याचा. कशाचं बनवलेत मी? हो, पायनॅपल नाही, याचा चॉकलेटचा. वेगळा बघू आता कसे झालेत. एवढा डब्बा भरला. टेस्ट करून बघते मी डेसिकेट कोकोनटचा टेस्ट करून घेतला. मस्त झालं. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईटिंग पण लावून झाली आमची स्टारची. दुसरा तर कंदील लावून नाही घ्यायचं आहे. आता उद्या बघू. आता 9 वाजता जेवून घेतो आम्ही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.